तो लकी ड्रॉसाठी पात्र ठरणार आहे आणि लकी ड्रॉसाठी त्यांचा प्रतिस्पर्धी असेल राज 11 वेलकम उसाटणी क्रिकेट संघ हा पहिल्यांदाच प्रथमतः लकी ड्रॉसाठी पात्र ठरलेला आहे आणि या लढतीमध्ये जो जिंकेल त्यांच्या दरम्यान आपण लकी ड्रॉ करू आणि लकी ड्रॉ विजेता क्रिकेट संघ पुढील फेरीमध्ये दाखल होणार आहे. लकी ड्रॉचा विजेता हा सुपर 8 मध्ये दाखल होईल. कारण ही लढत जरी स्पर्धा 6 दिवस सुरू राहणार आहे परंतु एक दिवस आमच्या जानुमान क्रिकेट संघ वलप यांनी 40+ खेळाडूंसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने लकी ड्रॉच्या आधारावर एक संघ मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल आणि वली आमचे हर्षद मडवी नेरुल नवी मुंबई यांच्याकडे. इस मॅचला सुरुवात पहिलाच बॉल लॉफ्टेड ऑन साइडला मिड विकेटच्या वरून राहुल काठे याच्या प्रतीकच्या बॅटमधून इथे आला षटकार. तर सुपर 10 साठी क्वालिफाय होणार आहे कारण 5 दिवस हे आपले रेग्युलर संघ खेळणार आहेत म्हणजे आणि एक दिवस 40+ म्हणजे सुपर 10. शॉट ऑफ लेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला फिल्डर आहे वेल जजमेंट कॅच. पार्थ पाटील होता त्या ठिकाणी आणि प्रतीक सांगडेच्या खेळाचा होतो अंत. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम संग्राम 11 नितलस मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का मानला जाईल कारण प्रतीकने सुरुवात दणक्यात केली होती. असं वाटलं होतं या सुरुवातीला शेवटपर्यंत जर साथ मिळाली ना तर कदाचित काहीतरी वेगळंच चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा सामना आपण खेळतोय आणि 4 ओव्हरमध्ये ॲटलिस्ट 60+ जर एखादा संघ जातोय ना तर त्या संघाला मात्र रोखणं फार कठीण आहे. 100% धावा डिफेंड करण्याची ताकद तिथून मात्र एक नवीन ऊर्जा मिळणार यात शंकाच नाहीये. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार आहे सोनू काथारा. नवीन बॅटर साहिल दरे. पुन्हा एकदा मामा भाच्याची जोडी मैदानामध्ये. स्विच हिटचा फटका आहे. आपल्या पूर्ण इनिंगमध्ये एक तरी फटका साहिल असा खेळतोच. मागच्याही मॅचमध्ये हे रिझल्ट त्याने दाखवले होते. मागच्याही मॅचमध्ये एक रिव्हर्सचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तिथे धावा मिळाल्या होत्या 4. इथेही 4. टीमची आता टोटल झपाट्याने वाढती 8 वरती. 10 रन षटकार आणि त्यानंतर हा चौकार. 10 रन आतापर्यंत स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय सोनू काथारा. यावेळेस पहा घुटना टेक तमाशा देख गुडघ्यावरती बसून त्याचा पूर्ण वापर करत असताना बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर. षटकार. बात है छोटा पॅकेट बडा धमाका. मामा समोर आज भाच्याने अख्खं मैदान खुलं करून टाकलंय. जणू आल्या डगआउट मधून सेट होऊन आला हा खेळाडू. अशा पद्धतीची बॅटिंग त्याची मात्र पाहायला मिळते. पहिल्यांदा तर प्रतीक बाद झाला. प्रतीक बाद झाल्यानंतर एक दबाव आता टीम वरती येणं गरजेचं. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. लॉंग ऑफ मध्ये एक चांगला झेल. धीरज काथाराच्या हातामध्ये हा झेल आहे त्यामुळे याही साहिलची खेळी आता होतीये समाप्त. राहुल नाराज आहे. एक षटकार एक चौकार आलाय तरी सुद्धा तू पुढचा बॉल अटेम्प्ट करतोय आणि तोही चुकीचा अँगल निवडलास. कदाचित ऑन साइडला जर खेळला असता तर इथे रन मिळाल्या असत्या परंतु जर तर नाहीये क्रिकेटमध्ये. मागच्याही मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला होता आणि तिसऱ्या बॉलवरती कॅच आउट झाला होता. इथेही तेच घडले. फक्त मागच्या वेळेस पहिल्या षटकार आणला त्यानंतर चौकार आणला मग कॅच आउट झालेला. इथे चौकार षटकार आणि मग कॅच आउट म्हणजे टोटल आतापर्यंत या 2 मॅचेसमध्ये 20 धावांचं त्याचं योगदान राहिले आपल्या टीमसाठी. महत्त्वाची जागा असते. वन डाऊनची जागा आहे ती भरपूर मोठी प्लेस मानली जाते. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्याला गोष्टी लक्षात येतील. बॉलर तयार आहे सोनू काथारा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाही बॉल टप्पा थोडा मागे ठेवला होता हे पाहू शकता आपण. बॉडी स्ट्रेच करण्यास भाग पाडलं होतं. बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील त्यानेही मागच्या मॅचमध्ये दणक्यात सुरुवात केली होती षटकार मारून परंतु या मॅचमध्ये थोडंसं
बांधून ठेवण्याचं काम, जखडून ठेवण्याचं काम केलं जात आहे, ते म्हणजे गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमच्या सोनू काथाराच्या माध्यमातून. चला, वेळ आपल्याकडे कमी आहे. बरोबर 2:17 मॅचला सुरुवात झाली. तर जानुमान क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने बघा, आज आपणा सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. श्री दत्त जयंतीच्या खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना जानुमान क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ वलभ यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काल क्रिसमस पार पडला. आज पुन्हा एकदा आपल्या सर्व हिंदूंचा एक पवित्र दिवस म्हणून श्री दत्त जयंतीचा हा दिवस आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. त्याच श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. या जय हनुमान क्रिकेट संघ वलभ आणि भारतीय जनता पार्टी वलभ यांच्या वतीने आयोजित आमदार चषकाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. बॉलर तयार, ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच बॉल ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर निघतो हा बॉल, त्यामुळे पंचांनी या बॉलला ठरवले स्क्वेअर. व्हाईट बॉलचा इशारा आला. टीमची टोटल आहे आतापर्यंत 17 रन्स ऑन द बोर्ड ऑफ आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रेम काथारा. सोनूचं पहिलं षटक, त्यामध्ये 16 धावा खर्च केल्या. प्रेम आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव खर्च करतोय. त्यावेळेस बॅटची टॉपेज लागली आहे. कॉट बिहाइंड द स्टंप, राजेश बॉल खाली. आणखीन एक सफलता, आणि ही सफलता नव्हे तर संपूर्ण मॅच मध्ये आपली पकड घट्ट झाली आहे हे दर्शवून देणारा हा आनंदोत्सव साजरा केला जातोय गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमच्या माध्यमातून. कारण विकेट कोणाची मिळाली आहे तर राहुल काठेची, ज्याच्यावरती संपूर्ण टीमची भिस्त आहे, ज्याच्यावरती संपूर्ण टीमचा विश्वास आहे. तो खेळाडू बाद झाल्यानंतर गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम या मैदानावरती आनंदोत्सव साजरा करेलच, यात तीळ मात्र शंका नाहीये. तर गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे बिग समर्थक बलिराम यांना पाहतो, संजय आहे त्यांच्या समवेत. स्वागत आहे तुमचं दोघांचंही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल भोईर, मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो ओमकार पाटीलच्या सोबतीने. ओ यावेळेस ऑन साइडला हवेमध्ये बॉल खेळलेत. फिल्डर पासून बराच दूर आहे बॉल, परंतु तरी देखील फिल्डर या बॉलला चेस करतोय. रन किती मिळतील तर तब्बल 2, आणि या 2 धावेंच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 वरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. मिनी वानखेडे स्टेडियम या वलभ गावाची शान, वलभ गावाची ओळख, आणि याच मिनी वानखेडे स्टेडियमवरती आता या मध्यरात्री मात्र धुक्याने आपली चादर पांघरली आहे. यावेळेस फटका तर फसला आहे. लॉंग ऑन मध्ये झेलची शक्यता. फिल्डर बॉल खाली, पुन्हा एकदा धीरज. दुसरा झेल या इनिंग मधला टिपत असताना फलंदाज झाल्या बाद अर्थातच कुणाल भोईर बॅक टू द डगआउट एंड. नवीन बॅटर दिनेश पावशे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज संगीताला थोडंसं विश्रांती दिली गेली. थोडंसं डीजे आज बंद आहे, त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण जे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास चांगली मदत मिळते. थोडंसं SDCला सुद्धा आज आराम मिळाला. DJ SDC सूरज असतील, आमचे सँडी असतील, ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने आनंदले, अनुभवलंय. ओ यावेळेस मात्र पहा 360 स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता स्कूप, परंतु फिल्डर त्या ठिकाणी मात्र पोहोचतील. सिंगल आली, एकच मिळाली, आणि या एकच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 20. 3 विकेट्स आतापर्यंत, 4 विकेट्स जाऊन झालेत. बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस टीमचे.
ऑप्शनच्या खूप बाहेर जाणारा बॉल वाईड आहे आणि इथे सिंगल रन मात्र मिळते. टीमची टोटल 21 झाली आहे. 20 रन्स ऑन द बोर्ड. 21 रन्स. आतापर्यंत बॉल झाले त्या ओव्हरमधले 4. अजून हे 2 बॉलचा काही शिल्लक बॉल तयार आहे. प्रेम काता राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर जाणाऱ्या बॉलला अगदी हलक्या हाताने खेळ काढण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स आहे का? येस. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. आता तिसऱ्या पंचाची प्रतीक्षा आपण करूया. त्यांची प्रतिष्ठा लागली आहे पणाला, परंतु जर बॅटर आउट असेल तर हा मोठा धक्का आणि बॅटर सेफ असेल तर मात्र गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम. तर सॉफ्ट सिग्नल द्या रवी दादा. रवी सर आपणास विनंती आहे, सॉफ्ट सिग्नल. कारण एकंदरीत बॅट्समनच्या संपूर्ण हालचाली हे सांगून जातात. कॉन्फिडेंट. येस रवी सर. पुन्हा एकदा विचार विनिमय त्या ठिकाणी मात्र होतोय. आपले दोन्ही पंच सुनील पाटील सर आणि रवी पाटील सर. रोहिंजन चला. अंपायर सॉफ्ट डिसिजन का आहे आपला? नॉट आउट आहे. तर तो इथूनही डिसिजन कारण क्लॅरिफाय होत नाही, त्यामुळे अंपायर्स कॉल असेल आणि पंचांचा निर्णय जो आहे तोच कायम ठेवला जाईल. त्यामुळे 1 धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 22 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा गतिमान बॉल होता. अगदी गतीने बॉल डिलिव्हर करत असताना या दुसऱ्या ओव्हरला सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने संपन्न केलं. पहिले षटक हाताळलं होतं सोनू काताराने. धावा खर्च केला त्या ओव्हरमध्ये 16. या ओव्हरला हाताळलं होते म्हणजे प्रेम काताराने आणि त्यानेही धावा खर्च केला तब्बल 6 रन. टीमची टोटल झाली 22. पहिल्या ओव्हरमध्ये 16, या ओव्हरमध्ये 6, म्हणजे आतापर्यंत टीमची टोटल 22. तर रोशन भुईर यांचा येतोची सन्मानित केलं जाईल स्वामी पाटील यांच्या शुभ हस्ते. जानुमान मित्रमंडळाच्या वतीने रोशन भुईर यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. स्वामी पाटील यांच्या शुभ हस्ते रोशन भोईर आज क्रिकेटसाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचे परम मित्र आहेत आणि त्यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. किरण पाटील यांना आम्ही पाहतो. स्वामी पाटील किरण पाटील यांच्या शुभ हस्ते रोशनचा स्वागत अर्थात सत्कार इथे केला जात आहे. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. धीरज काथारा यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. इथे कवसला चुकीचा कॉल होता, परंतु थ्रो ही चुकीच्या एंडला झाली आहे हेही विसरून चालणार नाही. कारण एकंदरीत मैदानावरती ज्यावेळेस आपण परफॉर्मन्स देत असतो संदीप सर, त्यावेळेस आपल्या चारही बाजूला लक्ष असतं फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्या हातामध्ये बॉल येतो आपल्याला ॲक्युरसी माहिती पाहिजे की नेमका थ्रो कुठे करायचा आहे. आणि काही मिली सेकंद असतात प्रकाश सर, की त्या मिली सेकंदामध्ये आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो कुठे थ्रो करायचा आहे नेमका. ऑफ स्टंपच्या बाहेर चालला हा बॉल आणि नक्की पंच दंडित करतील. वाईट बॉलचा इशारा आहे तो पंचाच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. 23 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर धोका उद्भवला होता बॅट्समन ओमकार पाटीलसाठी आणि टीम नेवालीला एक नवसंजीवनी मात्र मिळाली असती. ऑफ स्टंपच्या आणखीन बाहेर जाऊन टाकण्याचा प्रयत्न केला गेला. फॉलो करतोय खरं तर बॅट्समनला, परंतु फॉलो करत असताना योग्य हवी ती लाईन लेंथ मिळत नाहीये. पहा संदीप सर, जर पिच रिपोर्ट आपण पाहिला ना तर मगाशी ज्यावेळेस आपण मैदानावरती आलो संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यावेळेस एकदम क्लिअर व्हाईट पिच दिसत होती. आता थोडंसं
ड्यू फॅक्टर मैदानावरती नक्की पाहायला मिळते. थोडीशी ओलसर पीच झाली आहे, त्यामुळे बॉल टर्न होणं थोडंसं कठीण होतं आहे. बॅटवरती बॉल चांगले येत आहेत आणि फटके मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहू शकताय पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉकमध्ये सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली. दुसरीचा कॉल दिला गेला, वरती पुन्हा एकदा थ्रो झाला, तोपर्यंत एकावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं आणि या एकच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 25 ऑन द बोर्ड. तिसरं षटक या ठिकाणी मात्र सुरू आहे. धीरज काथारा ज्याने 2 कॅचेस अफलातून पकडलेत या मॅचमध्ये आतापर्यंत, या पहिल्या इनिंगमध्ये त्याच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला गेला. आता तो आहे बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पहा पुन्हा एकदा फटका फसलाय, मिस टायमिंग, परंतु डीप पॉइंट मध्ये बॉल जाऊन अडवेल तोपर्यंत 2 धावा या सहजतेने पूर्ण केल्या जातील. थोडीशी पिच ओलसर आहे, परंतु या ओलसर पिचचा फायदा नक्की कुणाला मिळणार ना याचा आता अजूनही अभ्यास होणं फार गरजेचं आहे. कारण या ड्यू फॅक्टरने खरं तर आज लाखो करोडो भारतीयांची स्वप्न उद्ध्वस्त झाली. कारण ऑस्ट्रेलियन टीमला माहीत होतं संध्याकाळच्या सत्रामध्ये भारतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आणि लेदर बॉल जो असतो तो मात्र खऱ्या अर्थाने जास्त स्पिन होत नाही. त्यामुळं तिथे कदाचित शेवटच्या मोमेंटला बॉलिंग करणं भारतीय गोलंदाजांना कठीण जाईल. या अनुषंगाने ती रणनीती ऑस्ट्रेलियन टीमने आखली आणि त्यानंतर मात्र चेसिंग करण्याचा निर्णय जो होता त्यांचा अगदी योग्य होता हे त्यांनी दाखवून दिलं. आणि लास्ट मोमेंटला बुमराह वगैरे सगळे बॉलर्स जेवढे होते तेवढे सगळे निष्फळ ठरले, कारण स्विंग होत नव्हते बॉल आणि बॉल सरळ बॅटवरती येत असल्यामुळे भारतीय संघाला वर्ल्ड कपमधून फायनलमधून सुद्धा पराभूत व्हावं लागलं होतं. 140 करोड भारतीयांची स्वप्न त्यामुळे भंगली होती. हे ड्यू फॅक्टरने आजपर्यंत दाखवलं. खरं तर अनेकांची इच्छा होती स्पर्धा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती व्हावी, कारण याच वानखेडे स्टेडियमने भरपूर काही दिले भारतीय संघाला. ज्या पद्धतीने त्याच वानखेडे स्टेडियमचं नाव याच वलभ गावाच्या मैदानाला मिळालंय, त्याच्यात कुठं ना कुठंतरी काही कनेक्शन या मैदानाशी जुळते का हे सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप पासून बाहेर आहे, त्यामुळं अगदी निश्चिंत राहील हा खेळाडू ओमकार पाटील. त्याला माहीत आहे ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल जास्त टर्न होत नाहीये, जरी सोडून दिला ना तरी सुद्धा वाईट मिळू शकतो. या आशेवरती एक चांगली बॅटिंग तो आपल्या टीमसाठी सादर करतोय. आमदार चषक 2023 आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या कार्याच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलंय. इथे पाहू शकताय बॅटच्या आतील कडा आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल डिलिव्हर होत असताना ओमकार पाटीलने सोडले मैदान. धक्का क्रमांक 4, 5वा धक्का जवळजवळ बसलाय, तो म्हणजे संग्राम 11 नितलस टीमला. तर ओवे गावातील सुप्रसिद्ध तबला वादक पकवाद वादक आदरणीय श्री जयेंद्र म्हात्रे क्रिकेटचा आनंद घेतात आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा. त्यांचा आम्ही जानमान क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. या स्पर्धेची आख्यायिका जर मांडायची झाली तर संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये स्पर्धेची चर्चा नेहमी राहते. आज मग शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी असतील, कला क्षेत्रातील मंडळी असतील किंवा एव्हा इतर कोणत्या आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी असतील, या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून आढावा घेतला जातो. ते एन्जॉय करतात या स्पर्धेला, म्हणजे पाहण्यासारखी गोष्ट आहे. खरं तर जवळजवळ 2:30 वाजलेत, 5वा वाईट बॉल या ओव्हरमधला आणि 2:30 वाजल्यानंतर देखील आज प्रेक्षकांची यूट्यूबवरची गर्दी कमी होत नाही आणि शिवाय मैदानावरती सुद्धा प्रेक्षकांची गर्दी ही कमी व्हायला तयार नाही आहे. कारण कदाचित यातील असे काही प्रेक्षक मैदानावरती आहेत जे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती आलेले आहेत. फटका चांगला आहे, स्ट्रेट अगदी ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफमध्ये एकच सिंगल रन त्या ठिकाणी मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती. 32 रन्स ऑन द बोर्ड. 5 वाईट या ओव्हरमधून आले तर हे 5 वाईट किती डोकेदुखी बनणार हे मात्र पाहणं तितकंच उत्सुकतेत राहील. परंतु हे शेवटचं षटक आता संग्राम 11 नितलस टीमसाठी हे भरपूर महत्त्वाचं आहे. चला टाईम वेस्ट करू नका, कारण अजूनही आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. या अनुषंगाने आम्ही तुम्हाला विनंती करतोय
पाण्याची व्यवस्था हवी आहे का मैदानामध्ये? पाणी हवंय? यस, काही स्प्रे वगैरे? पाणी पाणी पाणी. चला, मॅचला होते सुरुवात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये या थंडीमध्ये. इथे कॅच ड्रॉप वरती थ्रो झालाय, परंतु 2 रन रोखू शकत नाहीयेत. या 2 रनच्या बरोबरीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती म्हणजे आपण पाहतोय आमदार चषक 2023 ही स्पर्धा, आणि या स्पर्धेची आजची पहिली रात्र. आता दुसऱ्या रात्रीत आपण आलोय. तर सुरुवात झाली आहे. आक्रमण या अंधार रात्री केलाय घात आणि दिलाय दणका महेश पाटीलच्या गोलंदाजीवरती. संग्राम 11 नितलस टीमचे बॅट्समन, आता त्यांना माहीत आहे शेवटच्या मोमेंटला आता आपले हात आपल्याला मोकळे करावे लागतील तरच आपल्या बॅटिंगचा निभाव लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय तर मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. उद्याच्या दिवशी जे लॉट्स अगदी काही वेळात तुमच्या समोर येतील. पुन्हा एकदा उद्या 10 संघ या स्पर्धेच्या दरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शॉर्ट पिच बॉल, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल, हाही वाईड आहे. रवी पाटील सर आपल्याला इशारा करतात हा वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते आणि या एक्स्ट्राच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचली. 41 रन्स ऑन द बोर्ड. बॉलर तयार आहे महेश पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गती कमी केली होती बॉलची, बॉलला ओळखलं लवकर आणि सरळ पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दणदणाता षटकार, आमदार ट्रॉफी सिक्सर आपल्याला पाहायला मिळेल. संकेत पावशे, जो किसी ने नहीं किया वो संकेत ने कर दिखाया. कारण आलेल्या प्रत्येक बॅट्समन वरती जबाबदारी होती. प्रतीकने एक षटकार लगावला होता, परंतु त्यानंतर राहुल स्वस्तात बाद झाला. साहिल आला, त्याने चौकार षटकार लगावला, तोही बाद झाला. ओमकार पाटील 0-1 तोही बाद झाला. दुहेरी धाव काढून कुणालाही बाद झाला. दिनेश त्याच्या सोबतीला खेळतोय, परंतु संकेतने आपल्या टीमचा आता डाव सावरण्यास सुरुवात केली आहे. ओ, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, थ्रो तर झाला आहे आणि ते रनआउटचा शिकार. आणि दिनेश इथून मात्र होते बाद. चला, आपल्याकडे नक्कीच पुढचे बॅट्समन आपण त्वरित तयार ठेवायचे आहेत. जास्त वेळ आपण खर्च करू नका. उद्याच्या रात्रीमध्ये दुसरी रात्र
मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 सायंकाळी ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. पहिला सामना नावडे साहिलचा संघ आहे, त्यांच्या विरोधात खेळताना वारदोली संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना टेंबोडे वर्सेस तळोजे मजकूर. तिसरा सामना रोहिंजन बी आणि पेंदर समाधान गावदेवी पेंदर या संघादरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तिसरा सामना, चौथा सामना वाजे विपक्ष वाकडी आणि पाचवा सामना असणार आहे आदई विपक्ष रिटगर असा सामना. बॉलर तयार आहे. बॉलिंग मार्कवरती अजूनही या ओव्हरचा विचार केला तर बॉल बाकी आहेत 2. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 5वा बॉल महेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. सिद्धार्थ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ भोपी. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि या इनिंगमध्ये किती धावांचं टार्गेट असेल हे पुन्हा एकदा आपल्या समोर येईल. या बॉल नंतर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचूच. परंतु नावडे आणि वारदोली या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आणि संपूर्ण टीमला या ठिकाणाहून सूचना आम्ही इथून जारी करतो यूट्यूबच्या माध्यमातून. जर आपण ऐकत असाल किंवा मॅच पाहत असाल, एन्जॉय करत असाल तर आपल्यासाठी सूचना असणार आहे. ठीक 6:30 वाजता आपल्याला मैदानावरती आपल्या उपस्थितीची नोंद करायची आहे. दुसरी रन घेत असताना बॅट्समन होते बाद. 1 रन पूर्ण झाली आणि 1च्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 48 वरती. 49 धावांचं लक्ष्य. मागच्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 51 धावांचं लक्ष्य होतं, ते खऱ्या अर्थाने वेलकम उसाटणेने पार केलं. परंतु आता या मॅचमध्ये नेमकं काय घडेल याकडे लक्ष लागले, कारण टीम वेगळी आहे, मॅच वेगळी आहे, वातावरण वेगळं आहे आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या करेल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह. चला गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम बाहेर या आपण आणि मग इथे बसून तुम्ही काही रणनीती फिक्स करा आपल्या टीमसाठी. परंतु विनंती असेल नितलस टीमला की आपण मैदानाचा ताबा घ्यावा, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावं, वेळ वाया घालवू नका, कारण इथून पुढे अजूनही एक मॅच आपल्याला पूर्णतः कव्हर करायची आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला आम्ही सूचना देतोय. टॉस तर नाहीये, प्रेझेंटेशनची वेळ नाहीये, त्यामुळं पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया आपण संदीपजी पाटील सरांचा आवाज हिंदीतून. एक चांगलं धावतं वर्णन या स्पर्धेचं, एक चांगला देखावा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि खऱ्या अर्थाने या मॅचचा काय रिझल्ट असेल, कोण जिंकेल कोण हरेल याचं सगळं धावतं वर्णन ऐकू संदीपजी पाटील सरांकडून. थँक्यू. हॅलो, धन्यवाद दर्शक. तर रात्रीचे 2:46 झालेले आहेत. तर तास थोडासा उद्घाटन असल्या कारणाने आणि पहिली रात्र असल्या कारणाने थोडासा उशीर झाला. त्यामध्ये थोडासा मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम्स देखील उद्भवला होता. त्या अनुषंगाने थोडासा वेळ आपला जास्त गेला आजच्या रात्रीमध्ये. नाहीतर एवढ्याला आपण इथून सर्व सामने फिनिश करून गेलो असतो. परंतु उद्या जे सामने होणार आहेत म्हणजे आजच ते सर्व संघात म्हणजे पहिला जो सामना खेळणार आहे त्या 2 टीमला विनंती आहे की आपण 6 वाजता रिपोर्टिंग इथे करायची आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये 6:30 वाजता सामना इथे सुरू करण्यात येणार आहे, याची नोंद घ्या. 6:35 ते 6:40 लास्ट असेल. तर पहिला सामना असेल नावडे साहिल त्यांच्या अगेन्स्ट वारदोली हा संघ असेल. दुसरा सामना टेंभोडे विरुद्ध तलोजे मजकूर. तिसरा सामना असेल रोंजन बी त्यांच्या अगेन्स्ट असेल गावदेवी पेंदर समाधान भोईरची टीम. चौथा सामना वाझे विरुद्ध वाकडी आणि पाचवा सामना आदई विरुद्ध रिडकर. असे 10 संघ उद्या खेळतील. परंतु पहिला सामना जो आहे त्यांनी 6 वाजता रिपोर्टिंग करायचे. लेट जर आले तर बाय भेटणार नाही, याची नोंद घ्या. चला मॅचला करूया सुरुवात. जिंकण्यासाठी तब्बल 49 धावांची गरज आहे. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने आलाय हा पहिला चौकार. धीरज काथारा ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली खेळी साकारली होती. 6 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी साकारली होती आणि गोलंदाजीमध्ये देखील 2 फलंदाज बाद केले होते. सामना आपण पाहिला होता नेवाले विरुद्ध चिंद्रन. गुडघ्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन पूर्णपणे होती, परंतु इथे गोलंदाजाची लाईन देखील तेवढी चांगली आहे प्रमोद पावशेची. डॉट येतोय. चौकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रमोद पावशेचा राहिलाय. गौरेश्वर नेवाले चांगली टीम आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या बाजूला नितलस संघाचा देखील तेवढाच तगडा फॉर्म आहे. दोन्ही ताकदवर तुल्यबल संघ आहेत. एकमेकांचे बऱ्याच वेळेला सामने एकमेकांचे भिडताना आपल्याला पण पाहिले. तिथे मात्र दुसरी धाव अप्रतिम पद्धतीने इथे पूर्ण होतीये. चांगला प्रयत्न बघा. चेंडू अलॉंग द कार्पेट होता. मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून आला. चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत मात्र धीरज काथारा आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज अतुल काथारा याने वेगाने मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. दोन्ही कारण मागच्या एक सामने दोन्ही संघाने जिंकले आणि दोन्ही खेळाडू मात्र मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी होते. एका बाजूला प्रमोद पावशे तर दुसऱ्या बाजूला धीरज. हो हो जबरदस्त. ओमकार पाटील जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या खेळाडूसाठी. काय एफर्ट दाखवलाय. जबरदस्त. पूर्णपणे स्वतःला झोकून दिला. हवेमध्ये होता. आपण लाईव्ह मध्ये पाहू शकता किती वेळ हा खेळाडू हवेमध्ये होता आणि शेवटच्या मोमेंटला नक्कीच चेंडू मात्र त्याने अडकवला, आतमध्ये ढकललाय. हे प्रयत्न आजकाल सध्या सर्रास आपल्याला असे चित्र पाहायला मिळतात. प्रयत्न अप्रतिम ओमकारचं. 4 धावा मात्र इथे सेव्ह केल्यात. प्रमोदचा हा चेंडू लाजवाब स्ट्रोक आहे. मिड विकेट पूर्णपणे क्लिअर केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. धीरज काथारा जबरदस्त इथे फलंदाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. पहिला षटकाचा खेळ इथे सुरू आहे. पहिला P1 आपण पाहतोय. नक्की 4 षटकांचा सामना आहे आणि एक पॉवर प्ले मध्ये षटक आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त जबरदस्त नजाकत या फटक्यामध्ये होती. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. जबरदस्त फलंदाजी आहे. धीरज काथारा मात्र इथे थांबायला तयार नाहीये. पहिल्या षटकांती पहिला P1चा षटक आपण पाहिला प्रमोद पावशेचा. नक्कीच या षटकामध्ये धावा आल्या त्या 16 धावा आल्यात. जबरदस्त. खरं प्रत्युत्तर तसे जसेच तसे. कारण प्रथम फलंदाजी इथे केली होती नितलस संघाने. त्यांच्या स्कोर कार्ड वरती देखील पहिल्या षटकामध्ये 16 धावा आपण पाहिल्या होत्या. पण इथे मात्र कोणताही विकेट न गमावता धावा आहेत त्या 16. चांगली सुरुवात आहे. आता मात्र 33 धावांची अजूनही गरज आहे. 49 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा. अजूनही 33 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 18.
कवरेज स्पोर्ट नेवाली संघाचा अजून एक अप्रतिम खेळाडू नक्कीच PSI या पदावरती आरूढ असणारे रोशन काथारा आज अनुपस्थित आहेत. नक्कीच ड्युटी असेल तर ते जर लाईव्ह पाहत असतील तर रोशन काथारा नक्कीच तुमचं देखील स्वागत आहे. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न गुडघ्याचा वापर केला होता पण चेंडू थोडंसं बाहेर निघतोय. आउटसाइड टू ऑफ स्टंप होता. एक धाव नक्कीच मिळेल. एका धाबेने मात्र धावसंख्या पुढे जाते 17 वरती जाऊन पोहोचते. 49 धावांची गरज आहे. विजेता संघ लकी ड्रॉ मध्ये पोहोचेल कारण एका बाजूला वेलकम उसाटने हा संघ 2 सामने जिंकलाय तो पुढे आहे. परंतु शेवटचा सामना मात्र नितलस संघाला खेळायचा आहे. जे हनुमान नितलस संघ ज्याने आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना खेळला होता आपण उपस्थित राहायचं आहे. इथे मात्र नितलसच्या 2 टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यामध्ये एक संग्राम 11 तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान. रिवर्स आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा लेझी थ्रो आहे. नक्कीच क्या बात आहे. जबरदस्त. ही चतुराई असायला हवी आहे कारण तिकडे धीरजने ओळखलं होतं की थोडासा जो शॉट आहे तो अतिशय दूरवर गेलाय. पूर्णपणे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती खेळाडू आहे आणि शॉटमध्ये देखील आस्ते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आपण हा चेंडू जाताना पाहिला. त्याचा फायदा मात्र या फलंदाजाने उचलला. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या वेगाने. इथे मात्र फलंदाज होईल बाद. क्लीन बॉल होतोय. स्वप्नील गायकवाडला मात्र मिळाली आहे सफलता. धावफलकावरती धावा त्या तब्बल 20 धावा. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 29 धावांची गरज आहे. 16 चेंडू 29 धावा. फलंदाज मात्र इथे बाद झालाय अतुल काथारा. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय महेश पाटील. बालराम पाटील आमचे आले तिथे. नक्कीच खूप मेहनत आहे सर्वांची. एक मॅच अजून बाकी आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. 2:54 झालेले आहेत. अजूनही बरेच प्रेक्षक PTC लाईव्हला जॉईंट आहेत. भारतीय जनता पार्टी वलप जय हनुमान क्रिकेट क्लब वलप यांच्या माध्यमातून आमदार चषक अंकुश पाटील आणि त्याचबरोबर स्वामी राम पाटील युवा आयोजक इथे पुढे आहेत. अजूनही 350 लोक लाईव्ह आहेत. क्या बात आहे. म्हणजे तळमळ आहे. गावाच्या प्रती असलेलं प्रेम आहे आणि बरेच प्रेक्षक इथे उपस्थित. क्या बात आहे. जबरदस्त स्वीप करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या सक्सेसफुल. चेंडू सीमा पार गेला. षटकार. डावखुऱ्यात असा आल्या मात्र षटकाराने आपलं खातं ओपन करतोय. धावसंख्या 6 ने वाढते. 26 वरती जाऊन पोहोचते. आता मात्र 15 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. समीकरण मात्र इथे जवळ आलाय बघा. 49 धावांचं पाठलाग करायचं आहे. प्रमोद पावशे नंतर मात्र गोलंदाज स्वप्नील गायकवाड जो षटक फेकण्यासाठी आलाय. मागच्या मॅचमध्ये आपण स्वप्नीलला या एंडने पाहिलं होतं. आता मात्र या मॅचमध्ये आपण त्या एंडने गोलंदाजी करताना त्याला पाहतोय. थोडंसं परिवर्तन नक्कीच इथे मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक विकेट किपर चेंडूवरती आलाय परंतु इथे मात्र झेल सुटलाय. स्वप्नील देखील आला होता. रिले कॅच घेण्याची संधी होती परंतु झेल सुटलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वरती. आता मात्र अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 14.
म्हणजे एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये बॉल टू रन इक्वेशन आणून देऊ शकेल, कारण जास्त अंतर नाही आहे. आमचे प्रकाश खाडेकर साहेब देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत आहे. बालराम पाटील, सर्व आमचे मॅनेजमेंट कमिटी, तिकडे किरण पाटील, ओमकार, अभिजित, अरुण पाटील, सोपान दादा, सिद्धार्थ, बरेच सर्व मंडळी मेहनतीने सर्व काही होतं. यस, सांगेम प्रीमियर लीग. पूर्णपणे अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत आहे इथे पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय. आता मात्र 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती तब्बल 22 धावांची. शेवटचा एक चेंडू बाकी आहे षटकातील. पाहूया 49 धावांचा पाठलाग किती करायचा. मागच्या मॅच मध्ये 50 धावांचा पाठलाग, 51 धावांचा पाठलाग देखील सहजता वेलकम उसाटणे संघाने पार केलं होतं. एक चेंडू बाकी राखून मात्र तो सामना जिंकला होता, परंतु बऱ्याच चुका त्या मॅच मध्ये मात्र तोंडरे संघाच्या माध्यमातून मिळाल्या आणि त्याचा अभाव मात्र त्यांना स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट आहे. दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू ठेवला तर चेंडू सीमारेषा पार आलाय. चौकार. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी आहे धीरज काथाराच्या माध्यमातून. काय खेळतोय. 49 धावांचा पाठलाग करायचं होतं, परंतु पहिल्या षटकापासून हाणामारी करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये पूर्णपणे यशस्वीरित्या ती फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय ते येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ते 18 धावांची. 12 चेंडू 18 धावा. हा नक्कीच. तोंडरा आणि उसाटणे जो सामना सुरू होता त्यावेळेला देखील समीकरण 12 मध्ये 26 होते. आता मात्र इथे या मॅच मध्ये 12-18चं समीकरण आहे. पण आता मात्र नितलस संघाला या मॅच मध्ये मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. यस, लकी ड्रॉ यानंतर होईल. तर वेलकम उसाटणे टीमचे कॅप्टन आपण लकी ड्रॉ साठी यायचंय आणि जय हनुमान नितलस संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. यातून जिंकणारा संघ लकी ड्रॉ साठी येईल. ज्या संघाला लकी ड्रॉ मिळेल तो डायरेक्ट शेवटच्या रात्रीमध्ये खेळण्यासाठी मुभा असेल, जो सुपर 10 मध्ये क्वालिफाय करेल. शॉर्ट ऑफ लेन मारण्याचा प्रयत्न. प्रमोद पावशे तिथे उभा आहे. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वरती. दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण महेश पाटीलला पाहतो, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आल्या षटकाराने त्याने खातं खोललं होतं. तोच महेश पाटील. सिंगल घेऊन मात्र स्ट्राईकला आला आता धीरज काथारा. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र धोका होऊ शकतो का. नाहीये. जो वेगाने मात्र ही धाव कंप्लीट होती. टॉपला शॉट मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षक दूर वरून आला होता. नक्कीच रनआउटची संधी होती, परंतु नाहीये. डायरेक्ट हिट झाला नाहीये. परंतु तेवढ्या ताकदीनिशी हे दोन्ही फलंदाज पालतायत. एक धाव मिळाली. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावा. 10 चेंडू आणि 16 धावांची आता गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाज अतुल काटे, राईट मोर द विकेट. इथे मात्र फलंदाज होईल बाद. LBW. चला, इथे मात्र फलंदाज बाद आणि हा अजून एक हादरा लागतोय. महेश पाटील मात्र बाद झालाय.
पूर्णपणे ॲक्रोस होऊन केल्याचा प्रयत्न, जेव्हा तुम्ही डान्स कार्ड्स घेता अंपायरला विचारून त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे पाहणी करायची, आपण कुठे खेळतो, कोणत्या पद्धतीने अँगल बनवायचे. जर मधोमध आले तर निश्चितच अंपायर त्या अनुषंगाने मात्र इथे त्यांच्या नियमानुसार बाद देऊ शकतो. इथे मात्र आता समीकरण बदललंय. येणारे 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू 16 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय NK नितेश काथारा. NK गोलंदाज अतुल. शॉर्ट ऑफ प्लॅन मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन मधून चेंडू गोलीच्या वेगाने सीमारेषा पार गेलाय. हा चौकार. NKच्या बॅट मधून हा चौकार आलाय. चौकाराने मात्र इथे NKने खाता ओपन केलाय. महागुरु जर विचार केला, NK tenniscricket.in ची पहिली वेबसाईट ओपन करणारा हा क्रिकेटमध्ये हा पहिला व्यक्ती आहे. पण आज पाहायला गेलं तर बऱ्याच वेबसाईट आल्या, पण NK मात्र नाव अजून आहे ना. निश्चित स्वरूपात टेनिस क्रिकेटची खऱ्या अर्थाने वेबसाईटचा पाया मात्र NKने रचला. अनेकांना प्रसिद्धी मिळाली, समालोचक असतील, गुणलेखक असतील, अनेकांना त्या कालामध्ये NK यांच्यामुळे प्रसिद्धी मिळाली. नक्कीच. पण आज नेवाली संघासाठी चांगला खेळ NKचा आपण पाहतोय. इथे मात्र स्पीडअप करायचा आहे, कारण थोडासा वेळ जास्त होतोय. येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पाण्याचा प्रयत्न मिस्टामिक आहे. फलंदाज होईल NK बाद. इथे मात्र अजून एक विकेट प्राप्त करतोय गोलंदाज अतुल काटे. आता मात्र समीकरण बदलत चाललंय. 7 चेंडू आणि 12 धावांची आता गरज आहे. सेफ प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र थोडासा ताकदीचा वापर असता, टायमिंग जर केला असता तर निश्चितच हा चेंडू देखील पार गेला असता, परंतु नाही. मिस्टामिंग होतोय. फलंदाज NK बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 37 धावा. 49 धावांची गरज असताना येणारे 8 चेंडू आता मात्र 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू 12 धावा. दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्व आपल्या या प्रेक्षकांना. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात त्यांना देखील दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर 3:05 झालेले आहेत. थोड्या वेळामध्ये आंघोळी करून नक्कीच दत्ताच्या मंदिरामध्ये आपण सर्व जाऊया. क्या बात आहे, जबरदस्त. आल्या आल्या मात्र इथे आपली हुकूमत दाखवतोय तो फलंदाज पार्थ. षटकार ठोकतोय. मजबूत बांध्याचा खेळाडू आहे आणि त्याने दाखवलंय माझ्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला तर चेंडू सीमा पार धाडेल. इथे मात्र हा षटकार आला शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्येला आकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. नेवालीचे प्रेक्षक आहेत, आवाज येतात तिकडनं. यस, बरोबर आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चेअरअप करा, चेअरअप. पण इथे मात्र आता नितला संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. खरं शेवटचा चेंडू निर्णायक नेहमीच आपण म्हणतो, परंतु त्या निर्णायक चेंडूवरती फलंदाज पार्थने षटकार ठोकलाय आणि समीकरण आता बॉल टू रन वरती आणून ठेवलाय. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. धीरज काथारा ज्याने मात्र अक्षरशः या मैदानामध्ये धावांचा वनवा पेटवलाय. 49 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी या मैदानामध्ये धीरज काथाराने दाखवली आहे. आता मात्र तो समीकरण येऊन ठेवलाय 6 चेंडू आणि 6 वरती. पण आता नितलस संघाकडून कोणता गोलंदाज असेल, कारण या सामन्याला जो वाचवू शकेल संग्राम 11 संघ
त्यांच्या अगेन्स्ट आपण गौरी स्फोट नेवाली संघाला पाहतोय. अप्रतिम लढत आहे. चला स्पीडअप करा. धीरज कातारा स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. इथे मात्र चूक झाली आहे. चेंडू येतोय सीमारेषा पलीकडे आणि हा पाहूया आपण. चेक करूया आपण. यस बाउंड्री आहे. असा चौकार आलाय. या चौकाराने मात्र आता समीकरण पूर्णपणे बदललाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 47 वरती. आता मात्र 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 2 धावा. क्या बात आहे, जबरदस्त. आणि इथे मात्र गौरी स्फोट नेवाली संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. लगेच यायचं आहे राजेश कातारा, आपण या. आणि हार्ड लक टीम संग्राम 11 नेवाली संग्राम 11 नितलस टीम. हा नेक्स्ट मॅच असेल 3 ओव्हरची, याची नोंद घ्या. तर गौरी स्फोट नेवाली क्रिकेट संघाने विजय